स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मायसेल्फ ऋतुजा लावरे. आजपासून आपण ब्रिज कोर्सला सुरुवात करणार आहोत. तर आज आपण सेकंड स्टँडर्डचं टेस्ट नंबर फर्स्ट आज घेणार आहोत आपण. सो लेट्स स्टार्टेड. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द शेप ऑफ चपाती. तर चपातीचा आकार कसा असतो? तर तुम्ही रोज चपाती खाताच आणि चपाती सगळेच खातात, मग चपातीचा आकार पण तुम्हाला माहीतच असेल कसा असतो आकार चपातीचा. आपल्याला माहिती आहे चपाती राऊंड शेपमध्ये असते, म्हणजेच गोल असते चपाती, गोल. मग गोलला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सर्क्युलर. म्हणजे त्याचा आन्सर काय आहे? सर्क्युलर. ओके. तर आपला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपल्याला माहिती आहे सर्क्युलर आहे, कारण चपाती स्क्वेअर नसते. ओके. ट्रायंग्युलर नसते, रेक्टँग्युलर पण नसते. मग आपली चपाती ही सर्क्युलर असते. म्हणून मग आपण ह्या आपल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे चपातीचा शेप कसा असतो? सर्क्युलर. ओके. आपण सेकंड क्वेश्चन घेऊया आता. तर आपला दुसरा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2 इज टिक द रेक्टँग्युलर शेप. तर रेक्टँग्युलर शेप कशाचा असतो? तुम्ही बघितला असेल ना रेक्टँग्युलर शेप कसा असतो. ते नसेल बघितलं तर इट्स ओके. आपण आज जाणून घेऊया, माहीत करून घेऊया की रेक्टँग्युलर शेप कशाचा असतो. तर आपण फर्स्ट आपला ऑप्शन आहे डोर. डोरचा शेप तुम्ही बघितला आहे का? कसा असतो? एक मिनिट, आपण बघूया डोरचा शेप कसा असतो ते. हे बघा, असा डोर असतो ना तुमचा, असा डोर असतो. तर डोरचा शेप असा असतो. मग हा रेक्टँग्युलर शेप आहे. ओके. मग आपला पहिला सेकंडचा क्वेश्चन आहे टिक द रेक्टँग्युलर शेप. त्याचा आन्सर आहे डोर. म्हणजे रेक्टँग्युलर आकार कशाचा आहे? मग आपण आत्ताच बघितलं चपातीचा आकार हा सर्क्युलर आहे. मग चपातीच हा ऑप्शन आपल्यात नाही येणार, हा रॉंग ऑप्शन आहे. ओके, हा रॉंग ऑप्शन. हा जो आहे हा रॉंग ऑप्शन आहे. कॅरम बोर्डचा आकार बघितला, तो कसा असतो? स्क्वेअर असतो. हा पण ऑप्शन नाही येणार आपला. क्लॉक हँगरचा आकार आपण बघितला आहे. क्लॉक हँगर, क्लॉकचा आकार कसा आहे? सर्क्युलरच आहे तो पण. मग आपला ऑप्शन आहे करेक्ट हा डोर. सो आवर करेक्ट ऑप्शन इज डोर. ठीक आहे. तर आपला थर्ड क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द फॉलोविंग पिक्चर. खालील चित्र आपल्याला ओळखायचं आहे कशाचं आहे ते. मग काय वाटतं तुम्हाला हे चित्र कशाचं आहे? आपण रोज घड्याळ बघतो, मग हे चित्र कशाचं आहे? घड्याळाचं. तर आपल्याला ऑप्शन दिला आहे. पहिला ऑप्शन आहे क्लॉक. क्लॉक ऑब्वियसली आपलं पहिलं ऑप्शनच करेक्ट ऑप्शन आहे. सेकंड आहे बॉक्स. बॉक्सचा हा वरचा आपल्याला हे जे पिक्चर आहे तो आपल्याला बॉक्स वाटतोय का? नाही. टेबल, टेबल तर नाहीच वाटत आहे. चेअर पण नाही. म्हणून आपला पहिला मीन्स जो करेक्ट ऑप्शन आहे आपला तो आहे क्लॉक. ओके. तर आपला थर्ड क्वेश्चन पण झाला आहे. थर्ड क्वेश्चन झाला आपला. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपला फोर्थ क्वेश्चन आहे वी पिक थिंग्स विथ अवर डॅश डॅश. आपण कोणतीही वस्तू, कोणतीही गोष्ट आपण कशाने पिक करतो, कशाने घेतो? केसांनी. पहिला ऑप्शन आहे आपला हेअर. आपण केसांनी घेतो का? नाही, केसांनी तर नाही घेत आपण. आपण दुसरा ऑप्शन, थर्ड ऑप्शन बघूया हेड. हेडनी घेतो का आपण कोणतीही गोष्ट घ्यायची असली तर? नाही. नोज, नाकाने घेतो का आपण? नाही, नाकाने तर आपण श्वास घेतो. मग आपला करेक्ट ऑप्शन आहे बी, ऑप्शन बी हँड. आपण हाताने आपल्या ज्या कोणतीही गोष्ट असेल, काही खायचं असेल, प्यायचं असेल, आपण सगळ्या गोष्टी या हाताने घेतो. मग करेक्ट ऑप्शन आहे आपला बी, ऑप्शन बी हँड. ओके. आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 5 वी सीट ऑन डॅश डॅश. आपण कशावर बसतो? तर आपण कशावर बसतो? फॅनवर बसतो का आपण? नाही, फॅन तर वर असतो, वर तर आपण नाही बसू शकत. लॅम्पवर बसतो का?
लॅम्पवर तर आपल्याला चटका बसेल, आपण नाही बसू शकत त्यावर सुद्धा. डोरवर बसतो का? नाही, डोरवर पण नाही बसत आपण. हे आपले ऑप्शन रॉंग आहे. आपला करेक्ट ऑप्शन आहे चेअर. ओके, आपला ऑप्शन ए हा करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश गिव्स अस मिल्क. आपल्याला दूध कोण देतं? तर आपल्याला दूध काहींच्या घरी येतात दूध देणारे बाबा असतात, पण आपल्याला ते दूध नाही देते. म्हणजे ते दूध नाही देत आपल्याला. तर इथे आपल्याला ऑप्शन दाखवलेले आहेत. कॅट. मांजर दूध देते का आपल्याला? नाही. आपण मांजरीचं दूध का प्यावं? कुत्रं दूध देतं का आपल्याला? नाही, कुत्र्याचं पण दूध नाही पित आपण. आणि मासं तर दूधच देत नाही. मग आपले हे 3 ऑप्शन रॉंग आहेत. ऑप्शन बी आपला करेक्ट ऑप्शन आहे काऊ. काऊ म्हणजे गाय. गाय आपल्याला दूध देते. ठीक आहे. तर आपण आपला पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. आपला क्वेश्चन नंबर 7, प्रश्न 7वा आहे की टिक द पिक्चर विथ साऊंड ड. आपल्याला खाली पिक्चर दिलेले आहेत, 4 पिक्चर दिलेले आहेत. तर त्या पिक्चरमध्ये त्या पिक्चरचं नाव हे ड पासून सुरू होणारं. म्हणजे आता यापैकी तुम्हाला काय वाटतं की कोणत्या चित्राचं नाव हे ड ने सुरुवात होतं? आपण बघूया. याला काय म्हणतात बरं? मँगो, आंबा. आंबा तर सगळ्यांनाच आवडतो. एक मिनिट. राईट ऑप्शन. ओके, ह्याला मँगो म्हणतात. त्यानंतर आपण पुढचं जे चित्र आहे बी, ऑप्शन बी, याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय? अंड. अंडच दिसतंय ना. एग म्हणतात त्याला. मग एग हे ड ने सुरू होतंय का? ड म्हणजे डी. डी ने सुरू होतंय का? असा असतो डी. हे डी ने सुरू होतंय का? नाही. तर हे रॉंग आहे. आपण पुढचं पिक्चर बघूया. हा, प्लेट. आपण जेवण करतो त्याच्यामध्ये. तर डिश, त्याला इंग्लिशमध्ये डिश म्हणतात. मग आपण डिशमध्ये खातो. मग हा ड ने सुरू होतोय. हा जो वर्ड आहे, हे जे चित्र आहे, हे चित्र ड ने सुरू होतं. मग आपला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, डिश. ड ने सुरू होणारा शब्द म्हणजेच आपण ज्यात जेवण करतो तो. आणि ऑप्शन आपलं डी आहे स्पून. तर आपण बघूया स्पून. स्पूनची स्पेलिंग काय आहे? स्पून. हा पण ड ने सुरू होत नाही. त्यामुळे हा पण ऑप्शन आपला रॉंग आहे. हे 3ही ऑप्शन रॉंग आहेत. ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन आहे. समजलं? ठीक आहे. आता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 8, फाइंड ऑड वन आउट. आता खाली आपल्याला 4 पिक्चर्स दिलेले आहेत. या पिक्चरमधून आपल्याला जो वेगळा दिसतोय तो काढून टाकायचा. आता दिसतो तर पॅरटच दिसतोय मला वेगळा, पण आता आपण बघूया की त्यांच्यामध्ये काय फरक आहे. ठीक आहे. तर आता आपण हा जो पिक्चर आहे, या पिक्चरला पहिला पिक्चर आहे त्याला बघूया. काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये? बॅट. त्यानंतर आपण सेकंड पिक्चर बघूया. काय म्हणतात याला? पॅरट. थर्ड पिक्चर आहे आपला. काय म्हणतात त्याला? बॉल, चेंडू. फोर्थ पिक्चर आहे आपला बलून. तर यात काय फरक वाटतो? सगळ्यांची स्पेलिंग बघूया आपण सुरुवातीला. बॅटची स्पेलिंग BAT बॅट. ओके. पॅरटची स्पेलिंग PARROT पॅरट. बॉलची स्पेलिंग BALL बॉल. बलूनची स्पेलिंग BALLON
तर यामध्ये ना मला वाटतं हा जो बलून आहे याची स्पेलिंग बी ने सुरू होते. हा दिसतोय का आपल्याला सुरुवातीला बलून बी ने सुरुवात होते. बॉलची स्पेलिंग BALL बॉल, तर याची सुरुवात बी ने सुरुवात होते. ह्याची सुरुवात BAT बॅट, याची सुरुवात बी ने सुरू होते. पण हा जो आहे PARROT याची सुरुवात पी ने होते. म्हणजे ऑब्विसली आपला करेक्ट जो ऑप्शन आपल्याला मीन्स यामध्ये ऑड शब्द जो आहे तो काढायचा आहे. म्हणजे ऑड शब्द हा पॅरट आहे. ठीक आहे, म्हणजे आपण यामध्ये पॅरटला रिमूव्ह करणार, काढून टाकणार. म्हणजे आपला आन्सर काय आहे? ऑप्शन बी. इथे ऑप्शन काय दिलेलं नाही आहे, पण पॅरट. म्हणजे आपल्याला ह्या चारही चित्रांमधून चुकीचं चित्र काढायचं आहे. म्हणजे आपण काढणार पॅरटला. ठीक आहे, तर हे समजलंच असेल तुम्हाला प्रश्न. त्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे. प्रश्न 9 नंबरचा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे 9 नंबरचा? लुक ॲट द पिक्चर अँड फिल द करेक्ट लेटर. आपल्याला खाली काही चित्र दिलेली आहेत. 2 चित्र दिसतातच आहे सगळ्यांना, तुम्हाला दिसतीलच. तर आता हे जे चित्र आहे मुलांनो, हे जे चित्र आहे ह्या चित्राला काय म्हणतात? टोपी. आणि सगळे तर टोपी घालतातच उन्हाळा लागल्यावर. याला काय म्हणतात? कॅप म्हणतात. ओके, कॅप म्हणतात याला. मग ह्याची स्पेलिंग काय येईल? सी. सॉरी, वर गेलं थोडंसं. सी, कॅप. याची स्पेलिंग कॅप. याला काय म्हणतात? एक मिनिट. याला काय म्हणतात? माठ. सगळ्यांच्या घरी पाणी प्यायला माठ असतो ना, तर तो माठ आहे. मग त्याला इंग्लिशमध्ये पॉट म्हणतात. याला पॉट म्हणतात, याला कॅप म्हणतात. मग आपल्याला काय सांगितलं होतं प्रश्नामध्ये? लुक ॲट द पिक्चर अँड फिल द करेक्ट लेटर. म्हणजे आपल्याला खालचं चित्र बघून त्या चित्राची स्पेलिंग लिहायची होती. जो पूर्ण करेल हा शब्द तो लेटर लिहायचा होता आपल्याला, अल्फाबेट लिहायचं होतं. मग आपण इथे ए टाकला असता तर ॲप नाहीच झालं असतं. बी टाकला असता तर बॅप नाही झालं असतं. मग सी टाकला आपण म्हणून कॅप. आणि कॅप म्हणजे टोपी. मग आपला करेक्ट ऑप्शन आहे सी. मीन्स ऑप्शन नाही, पण आन्सर आहे सी, कॅप. सेकंड पिक्चरमध्ये आपण सगळे अल्फाबेट टाकून बघितले असते तर कोणता शब्द बरोबर शब्द तयार होतो आपल्याला ते बघायचं होतं. मग आपण पी टाकला कारण ह्याला पॉट म्हणतात. ओके, तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपला पुढचा प्रश्न आहे 10वा क्वेश्चन, 10th क्वेश्चन. टेल द वर्ड्स बिगिन विथ साऊंड एम. आपल्याला म ने सुरू होणारे शब्द तिथे राईट करायचे. कोणतेही 2 शब्द म ने सुरू होणारे. मग आता तुम्ही बघू शकता, आपला 10वा क्वेश्चन चालू आहे हा. तर आपण बघू शकतो की म ने सुरू होणारे शब्द कोणते आहेत. तर म ने सुरू होणारे आपल्याला 2 शब्द इथे लिहायचे. टेल द वर्ड्स बिगिन विथ साऊंड एम. मग म ने सुरू होणारे आपले 2 शब्द. मग आता तुमच्या समोर आले असतील वेगळे वेगळे. मग मी इथे लिहिते म ने सुरू होणारे शब्द. मंकी, माकड. सगळ्या लहान मुलांमध्ये माकड असतं. माकडाचाच एक प्रकार असतो म्हणजे मंकी. तुम्हाला लक्षात राहील मंकी. दुसरा शब्द घेऊ आपण. सॉरी, मदर, आपली आई, आपली मम्मी. हे 2 म ने सुरू होणारे शब्द आपण घेतले. त्यानंतर आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. 11, क्वेश्चन नंबर 11. लिसन केअरफुली अँड अंडरलाईन द पेअर विथ सेम साऊंड. आपल्याला खालचे शब्द हे नीट लक्षपूर्वक ऐकायचे आणि
त्यामध्ये समजा आता फिश डिश, रेड डेन, सन फॅन, पेट गॉट. रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहीतच असतील ना. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? एका सुराने सुरू होणारे शब्द. एकच सूर असावा त्यांचा दोघांचा पण. फिश डिश. आता आपण बघूया पहिला शब्द. हा जो आहे पहिला ऑप्शन ए, फिश डिश. हे दोघं पण कसे सुरू होतात आपण बघितलं ना. आपण तोंडाने जर बोलून बघितलं तर फिश डिश म्हणजे रायमिंग वर्ड्स आहेत. हे एकाच सुराने सुरू होणारे शब्द आहेत. रेड डेन हे पण एकाच सुराने सुरू होणारे शब्द आहेत. सन फॅन म्हणजे हा शब्द काय आहे यामध्ये वेगळा आहे. तर आपल्याला काय सांगितलंय? पेट गॉट हा पण एकाच सुराने सुरू होणारा शब्द आहे. तर आपल्याला प्रश्न सांगितलाय की लिसन केअरफुली अँड अंडरलाईन द पेअर विथ सेम साऊंड. अंडरलाईन द पेअर विथ सेम साऊंड. रेड डेन. तर त्यांनी आपल्याला प्रश्न सांगितलाय की लिसन केअरफुली अँड अंडरलाईन द पेअर विथ सेम साऊंड. एका सुरात सुरू होणारा शब्द आपल्याला अंडरलाईन करायचा आहे. मग रेड डेन नाही होऊ शकत. सन फॅन हा पण खूप वेगळा शब्द आहे, आपण नाही होऊ शकत. आपण याच्यावर रॉंग करूया. हा पण रॉंग आहे, चुकीचं आहे. पेट गॉट हा पण चुकीचा शब्द आहे. बरोबर ऑप्शन आहे आपला ऑप्शन ए, फिश डिश. आपल्याला अंडरलाईन करायला लावलेली, मग मी काय केलं? अंडरलाईन केली ह्यावर. ठीक आहे, हा आपला बरोबर शब्द आहे. त्यानंतर आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 12. लिसन केअरफुली अँड फाइंड द वर्ड विथ साऊंड र. आपल्याला खालचे शब्द हे ना केअरफुली रीड करायचे. लिसन ऐकायचे, वाचायचे, ऐकायचे आणि यातला र ने सुरू होणारा शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे. मग आता तुम्हाला इथे तर सरळ सरळ दिसतंय की कोणता शब्द हा र ने सुरू होतोय. CAT कॅट. कॅट म्हणजे मांजर. मग मांजर हा र ने सुरू होतोय का? आपण रॅट म्हणतोय का? नाही. मग हे काय आहे आपला? हा पण आपला आन्सर नाही येणार, हे चुकीचं आहे. आपण ऑप्शन बी घेऊया, रॅट. रॅट हा र ने सुरू होतोय म्हणजे हा काय आहे आपला ऑप्शन बरोबर. सी ऑप्शन मॅट हा पण र ने नाही सुरू होत, हा पण चुकीचा आहे. डी ऑप्शन बॅट हा पण र ने नाही सुरू होत, हा पण ऑप्शन आपला चुकीचा आहे. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे हे रॅट. पुढचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन नंबर 13. लिसन केअरफुली अँड फाइंड द वर्ड्स विथ साऊंड फ. आता फ ने सुरू होणारा शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. सेम वरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला? र ने सुरू होणारा शब्द आपण बघितलं जसा रॅट, तसा खालच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं की फ ने सुरू होणारा शब्द लिहायचा आहे. मग आपण बघूया की कोणता बरोबर आहे. ऑप्शन ए बघितला आपण, ऑक्स. ऑक्स हा रॉंग आहे कारण हा फ ने सुरू होत नाही, एफ ने सुरू होत नाही. ऑप्शन बी बघूया, 6 हा पण एफ ने सुरू होत नाही. ऑप्शन सी आहे आपला फॉक्स. सॉरी, इट्स राईट ऑप्शन कारण हा फ ने सुरू होत आहे म्हणजे हा बरोबर उत्तर आहे आपलं आणि हा पण ऑब्विसली चुकीचा आहे. समजला हा प्रश्न? त्यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 14 आहे. फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट कॅपिटल लेटर A, B, C, A-C, D-F. आपल्याला काय सांगितलं? ह्या आपल्याला जे इथे फिलिंग द ब्लँक्स दिसत आहेत ना, ह्या आपल्याला भरायचे आहे. ह्या दिसत आहेत ना इथे फिलिंग द ब्लँक्स. सॉरी, हे बघा, हे बघा इथे आपल्याला फिलिंग द ब्लँक्स दिसत आहे. इथं एक ए नंतर आपल्याला काय लिहायचं आहे त्यांनी विचारलं आहे की काय लिहिणार तुम्ही. नंतर सी दिलाय, डी दिलाय, नंतर डी नंतर काय लिहायचं आहे ते विचारलं आहे त्यांनी. मग काय येणार आहे? ए नंतर ऑब्व्हियसली बी येणार आहे, सी डी, डी नंतर ऑब्व्हियसली ई येणार आहे. म्हणजे आपल्याला काय लिहायचं इथे? ए नंतर बी म्हणजे बी आणि ई. मग ऑप्शन बघूया आपण.
ऑप्शन ए आहे आपल्याला बी जी. बी बरोबर आहे, पण जी आहे का आपल्याला लिहायचा नाही, म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. ऑप्शन बी बघूया, पीई. सॉरी, हा बरोबर ऑप्शन आहे, हा करेक्ट ऑप्शन आहे. कारण आपल्याला इथे ए नंतर बी येतो, बी लिहायचा आहे. सी डी नंतर ई येतो, हा ई पण लिहायचा, म्हणजे हा करेक्ट आहे. मग ऑटोमॅटिकली हे जे बाकीचे ऑप्शन आहेत ते चुकीचे येणार. ओके, समजला हा प्रश्न. फक्त आपल्याला इथे ए नंतर बी लिहिलेला नाही आहे, म्हणून आपल्याला तो लिहायचा होता. आणि सी डी दिलाय, पण डी नंतर ई नाही दिलेला, म्हणजे आपल्याला तो लिहायचा होता. म्हणजे आपला ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन इज बी, बीई. आपण जाऊया आपल्या 15th नंबरच्या क्वेश्चनकडे. 15 नंबरचा क्वेश्चन आहे आपला, मॅच द कॅपिटल लेटर विथ इट्स स्मॉल लेटर. आता इथे आपल्याला आहे ना, जोड्या लावा, जोड्या जुळवा, हे करायचं आहे. तर इथे स्मॉल एफ दिलेला आहे आपल्याला, दिसतो ना हा स्मॉल एफ. तर त्याचा कॅपिटल एफ कुठे दिसतोय तुम्हाला? इथे. मग ह्याची काय येणार आहे, मॅच द पेअर सांगितलं आहे ना, म्हणजे आपल्याला जोडी जुळवायची. मग आपण ही त्याची जोडी लावली. एच इथे स्मॉल एच आहे, कॅपिटल एच कुठे आहे? इथे. स्मॉल जे, कॅपिटल जे इथे. स्मॉल बी, कॅपिटल बी इथे. समजलं? म्हणजे स्मॉल एफ, कॅपिटल एफ, स्मॉल एच, कॅपिटल एच, स्मॉल जे, कॅपिटल जे, स्मॉल बी, कॅपिटल बी. मग आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए दिलेला आहे आपल्याला, स्मॉल एफ, कॅपिटल एच. स्मॉल एफ, कॅपिटल एच आहे का आपल्या जोडीमध्ये? नाही, म्हणजे ही काय येणार, आपलं रॉंग आन्सर असणार आहे. त्यानंतर स्मॉल एफ, कॅपिटल एच हे पण येणार आहे का? कारण स्मॉल एफ कॅपिटल एफ आहे, स्मॉल एफ कॅपिटल एच नाही, म्हणून हा पण ऑप्शन आपला रॉंग. ऑप्शन सी, स्मॉल एफ कॅपिटल एफ आहे का? हो आहे. स्मॉल एच कॅपिटल एच आहे का? हो आहे. स्मॉल जे, कॅपिटल जे आहे का? आहे. स्मॉल बी, कॅपिटल बी आहे का? आहे. म्हणजे हे आपला करेक्ट ऑप्शन आहे. आणि हा म्हणजे ऑब्विसली हा रॉंग येणार. ठीक आहे, म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. समजलं तुम्हाला सगळ्यांना? फक्त जोड्या लावायच्या होत्या आणि त्यानंतर आपल्याला खाली त्यांचा ऑप्शन बघायचा होता. आपण जुळवलेल्या जोड्या इथे बघायच्या होत्या फक्त. ठीक आहे मुलांनो. त्यानंतर आपला 16 नंबरचा क्वेश्चन आहे, एनसर्कल द स्मॉल लेटर. आपल्याला काय सांगितलं की जो स्मॉल लेटर जो आहे ना, आपल्याला त्याला सर्कल करायचे. कॅपिटल एच आहे इथे, कॅपिटल के आहे इथे. हा जो स्मॉल दिसतोय आपल्याला, मग आपल्याला त्याला सर्कल करायचे. हा आता स्मॉल एम दिसतोय आपल्याला, मग आपल्याला त्याला सर्कल करायचे. इथे स्मॉल एस दिसतोय, त्याला आपल्याला सर्कल करायचे. स्मॉल एन दिसतोय, त्याला सर्कल करायचं. आणि स्मॉल आर दिसतोय, त्याला सर्कल करायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथे सर्कल करायचं आहे. एन सर्कल द स्मॉल लेटर. छोटे जे स्मॉल जे लेटर आहेत त्यांना सर्कल करायचं, बस एवढाच प्रश्न होता आपला. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेणार आहे, क्वेश्चन नंबर 17. एन सर्कल द बिगिनिंग लेटर ऑफ द पिक्चर. आपल्याला या चित्रात काय दिसतंय बरं? ॲपल दिसतोय ना, ॲपल. मग आपल्याला ह्या ॲपलची स्पेलिंग कशाने सुरुवात होते बरं? ए ने सुरुवात होते. APPLE, ॲपल. मग हा स्मॉल ए आहे, बट आपल्याला इथे काय दिलेलं आहे? सर्कल करायचं आहे आपल्याला खाली दिलेला जो चित्र आहे, या चित्राचा अक्षर कशाने सुरुवात होते? या चित्राच्या अक्षराला कशाने सुरुवात होते? ॲपलने, एने. म्हणून आपल्याला याला सर्कल करायचं आहे. एन सर्कल द बिगिनिंग लेटर ऑफ द पिक्चर. समजला? त्यानंतर आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 18.
लुक ॲट द पिक्चर अँड आयडेंटिफाय द करेक्ट लेटर ऑफ द नेम. खाली चित्र काय दिसतं बरं हे आपल्याला? कसलं चित्र आहे हे? आता मी बॉक्स करते. हे बघा, हे चित्र कशाचं दिसतंय तुम्हाला? टायगर दिसतोय ना, टायगर. मग ह्या टायगर आपल्याला फक्त हे चित्र बघायचं होतं आणि याला आपल्याला काय करायचं आहे? आयडेंटिफाय करायचं आहे, ओळखायचं आहे आपल्याला कसलं चित्र आहे हे. मग आपण इथे लिहिणार TIGER, टायगर. एवढंच होतं यामध्ये. टायगर सगळ्यांना माहिती. त्यानंतर आपला 19 नंबरचा क्वेश्चन आहे. एनसर्कल द पिक्चर स्टार्टिंग विथ ई. ईने सुरू होणारा, ईने ज्या शब्दाची सुरुवात होते आपल्याला तो शब्द काय करायचा, तो जो पिक्चर आहे तो काय करायचा, सर्कल करायचा. तर मग आपण बघू. हे जे चित्र दिसतंय हा काय दिसतोय आपल्याला? फॅन दिसतोय. भिंतीला लावतात ना वर पंखा, फॅन. मग आपण इथे करूया फॅन. त्यानंतर आपलं दुसरं चित्र आहे. हे चित्र काय दिसतंय? हत्ती. हत्तीला काय म्हणतात? एलिफंट. एलिफंट. थर्ड चित्र काय दिसतंय आपल्याला? घोडा, हॉर्स. ओके, हॉर्स. त्यानंतर पुढचं चित्र काय दिसतंय आपल्याला? काय दिसतंय हे चित्र आपल्याला? अंड. काय म्हणतात त्याला? एग. पुढचं चित्र काय दिसतंय आपल्याला? फिश. त्यानंतर शेवटचं चित्र आहे आपलं डोळा. काय म्हणतात त्याला? आय. तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला? एनसर्कल द पिक्चर स्टार्टिंग विथ ई. आपल्याला खाली दिलेल्या चित्रांपैकी ज्या चित्राची स्पेलिंग, ज्या चित्राचं सुरुवात, शब्दाची सुरुवात ईने सुरू होते तशा चित्रांना आपल्याला काय करायचं? सर्कल करायचं आहे. मग आपण बघूया. फॅन, ह्या फॅनची सुरुवात एफने सुरू होते, ईने सुरू होते का? नाही. म्हणून हा काय आहे आपला? रॉंग ऑप्शन आहे. आपण याला इथे डायरेक्ट या चित्रावरच, या पिक्चरवरच रॉंग करूया, म्हणजे आपल्याला सोपं जाईल ओळखायला. सेकंड चित्र दिलेलं आहे आपलं दुसरं, हत्ती, एलिफंट. याची सुरुवात ईने सुरू होते का? याची सुरुवात ईने सुरू होते का? हो, होते. म्हणजे हा करेक्ट ऑप्शन आहे. मग आपल्याला काय करायचं? त्याला सर्कल करायचा. सर्कल, मोठा सर्कल. पुढचं चित्र एचने सुरू होतं, ईने होतं का? नाही. म्हणून आपण काय करायचं? त्याला सर्कल नाही करायचं आपल्याला, आपल्याला त्याला रॉंग करायचे. म्हणजे रॉंग. यू आर रॉंग. हॉर्स इज रॉंग. रॉंग. पुढचं चित्र आपण बघूया. अंड. ईने सुरू होतंय का? हो, होतंय. हे ईने सुरू होतंय ना? यस. मग आपल्याला त्याला काय करायचं? सर्कल करायचा. अंडा कसा असतो? गोल. आपल्याला त्याला काय करायचं? परत सर्कल मारायचा. एफ, फिश. फिश एफने सुरू होतोय, ईने होतोय का? नाही. मग आपल्याला हे पण रॉंग आहे. ठीक आहे, फिश पण रॉंग आहे. यू आर रॉंग. त्यानंतर आपलं नेक्स्ट आहे आय. ईने सुरू होतोय ना? हो, होतोय. मग आपल्याला त्याला काय करायचं? सर्कल करायचं. डोळ्याला सर्कल करायचं. ओके, समजलंय सगळ्यांना? समजलंच असेल. सोप्पा आहे प्रश्न. ईने सुरू होणारा जो पिक्चर आहे या पिक्चरपैकी त्या पिक्चरला आपल्याला सर्कल मारायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन नंबर 20. लास्ट क्वेश्चन आहे.
आयडेंटिफाय द सर्कल, आयडेंटिफाय अँड सर्कल द अल्फाबेट BB. आपल्याला सांगितलं आहे की खालील जे चित्र आहे ते चित्र ओळखायचं आहे. काय चित्र आहे हे? बटरफ्लाय, पाकोळी, आणि सर्कल करायचं आहे अल्फाबेटला. म्हणजे हे जे दिलेले आहेत आपल्याला दिसत आहेत ना, हे अल्फाबेट B आहे, कॅपिटल B आहे आणि स्मॉल b आहे. मग ह्या अल्फाबेटला आपल्याला काय करायचं? सर्कल करायचं आहे. एकदम सिम्पल आहे हे. लास्ट क्वेश्चन आहे आपला. फक्त सर्कल करायचं. काय दिलं आहे? कॅपिटल B स्मॉल b. आपल्याला पाकोळीमध्ये जिथे जिथे कॅपिटल B स्मॉल b दिसतील त्यांना आपल्याला सर्कल करायचं. इथे दिसतोय, इथे सर्कल केला मी. त्यानंतर इथे दिसतोय, इथे सर्कल केला मी. इथे पण सर्कल केला. स्मॉल b कॅपिटल B जिथे जिथे आहे तिथे तिथे आपल्याला सर्कल करायचा. म्हणजे आपल्याला समजेल की स्मॉल b कॅपिटल B कसे असतात. बटरफ्लायची स्पेलिंग B ने सुरू होते. सी मी सगळीकडे जिथे जिथे मला स्मॉल b कॅपिटल B दिसलंय तिथे तिथे मी काय केलं? सर्कल केलंय. एवढं सिम्पल आहे. आपलं झालं कंप्लीट. आता अजून दिसतंय का कुठे? हां, इथे दिसतंय. इथे कॅपिटल B राहिला होता. अजून दिसतंय का? अजून कुठे नाही. संपले. मग आपल्याला फक्त एवढंच करायचं होतं. जिथे जिथे आपल्याला बटरफ्लायमध्ये स्मॉल b आणि कॅपिटल B दिसतंय तिथे तिथे आपल्याला सर्कल करायचा. सिम्पल झालं. आपली सेकंड स्टँडर्डची फर्स्ट टेस्ट, इंग्लिशची फर्स्ट टेस्ट ही संपलेली आहे. तर काही मुलांना क्वेश्चन्स असतील तर त्यांनी कमेंटमध्ये टाकून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.